एक मुलगा पुणेमधलाच आहे कोणतरी तो. मला कंटिन्यू ना ते खूप घाणेरडे मेसेज करायला लागला. एवढे घाणेरडे मेसेज की तो पूर्ण मेसेज मी वाचूच शकत नव्हती. तर तो घाण मेसेजेस करायला लागला, मी इग्नोर केलं. परत तो माझ्या कमेंटमध्ये कमेंट करायला लागला तशा. मग कमेंट आता सगळ्यांना दिसतात. डीएम्स काय फक्त मला दिसणार आहे असं. पहिल्यांदा मी डिलीट केलं आणि त्याला ब्लॉक केलं. परत दुसऱ्या आयडीवरून यायला लागल्या. परत तिसरी आयडी, परत चौथी आयडी. एवढा घाणेरडा कमेंट तो करत होता. मग मला समजेना. एक टाईमला असं झालं, मी शॉपमध्ये होती. माझं डोकं फिरलं. काय फालतूगिरी आहे ही एवढं. मग मी पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिकडे गेल्यानंतर त्या सगळ्या कमेंट्स दाखवल्या. पहिल्यांदा नॉर्मल घेतलं सगळ्यांनी. कोणीच एवढं लक्ष नाही दिलं. परत मला राग येत होता, की का तुम्ही लक्ष देत नाहीये? एवढं सीरियस टॉपिक आहे. तर समोरून मला रिप्लाय आले, की हां, हे रील स्टार्स वगैरे ॲक्टर्स असंच काहीतरी टाकतात. परत लोकांच्या घाण कमेंट आल्या, की ह्यांना सहन होत नाही, पोलिस स्टेशनमध्ये येतात. मी त्यांना बोलले, माझी आयडी चेक करा तुम्ही. माझ्याकडून काय चुकलं असेल, मी काय घाण केलं असेल ह्याच्यावर किंवा मी कधी वल्गर कंटेंट दिला असेल, तर तुम्ही मला हे बोला. नाहीतर तुम्हाला हक्क नाहीये हे बोलण्याचा. मग त्यांनी सीरियस घेतला तो टॉपिक. मग त्यांनी मला सांगितलं, सांगलीला जावा ह्याच्यामध्ये सायबर क्राईम ऑफिसला. तिकडं गेल्यावर पहिल्यांदा नाही रिस्पॉन्स मिळाला. परत त्यांनी केस वगैरे घेतली आमची. ते बोलले, की 2 दिवसात तुम्हाला समजेल कोण आहे तो. आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, काहीच रिस्पॉन्स नाही. आणि मी धडपडते, कारण मला असं झालं होतं, की आता मला शोधायचंय कोण आहे हा, का करतोय. माझ्या घराचे फोटो वगैरे तो मुलगा पाठवत होता, की घरी येऊन गँग करेन. जोपर्यंत तो घाण-घाण कमेंट करत होता तोपर्यंत मला काय नाही वाटलं. पण यार, एका मुलीला कोणतर समोरून असं बोलतंय, की गँग करेन, म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे. 1.5 ते 2 महिन्यानंतर तो मला सापडला मुलगा. 4 महिने झाले अजून तो जेलमध्ये आहे. मग मला एवढंच सांगायचंय, जे मुलं घाणेरडे कमेंट्स करतात ना मुलींना, तर तुम्ही एखादीला घाण कमेंट करण्याआधी विचार करा, की तुम्हाला त्याची खूप मोठी शिक्षा भोगायला मिळू शकते.